हेलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी. जे पीवायक्यू ची सिरीज आपण स्टार्ट केली होती त्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक बघितला युनिट सेल्स. युनिट सेल नंतर आपण बघणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी काय असेल. सो बघा आता पॅकिंग इफिशियन्सी काय असेल तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. बघा आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बघा आता टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. सो आता पॅकिंग इफिशियन्सी काय असेल, जितका व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय पार्टिकल्सने युनिट सेल मध्ये डिवाइड करायचा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि मल्टिप्लाय करायचा 100 ने. आता जी इफिशियन्सी असेल ते ऑलवेज पर्सेंटेज मध्ये गिवन असते. सो आपण त्याला मल्टिप्लाय करतो 100 ने. आता पार्टिकल्स किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करते अपॉन टोटल व्हॉल्यूम का असेल युनिट सेलचा. जसं की बघा आता सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल. बघा आता एक सिंपल क्यूबिक युनिट सेल ड्रॉ करून घेऊ आपण. हा क्यूबिक युनिट सेल असेल. यामध्ये पार्टिकल्स जे प्रेझेंट आहे ते प्रेझेंट आहे ऍट कॉर्नर्स ओनली. बरोबर. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहे ऍट कॉर्नर्स ओनली. मीन्स हा क्यूबिक युनिट सेल मध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे ते कॉर्नरला प्रेझेंट आहे. याचा थोडंसं आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करू. सो एक फेस ड्रॉ केला. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पार्टिकल्स जे प्रेझेंट आहे ते कॉर्नर्सला आहे आणि यामध्ये जे पार्टिकल्सने स्पेस ऑक्युपाय केली आहे पूर्ण युनिट सेल मधली स्पेस ऑक्युपाय न करता काही स्पेस इथं आपल्याला रिमेनिंग दिसत. जसं की हे स्पेस बघू शकता आपण. हे स्पेस आपल्याला दिसेल रिमेनिंग किंवा व्हॉइड स्पेस किंवा अनऑक्युपाइड स्पेस. या स्पेसला म्हणतात अनऑक्युपाइड स्पेस. अनऑक्युपाइड स्पेस या स्पेसला म्हणतील व्हॉइड. या स्पेसला म्हणतील व्हॉइड. बरोबर. अनऑक्युपाइड स्पेस और व्हॉइड बघा प्रेझेंट आहे आपल्या युनिट सेल मध्ये. आता जर पूर्ण स्पेस ऑक्युपाय केली असते पार्टिकल्सने, मीन्स जितकी स्पेस युनिट सेल मध्ये अवेलेबल आहे ऑल स्पेस ऑक्युपाय केली असती पार्टिकल्सने, तर याची इफिशियन्सी असते 100%. बरोबर. एखादी सिस्टीम असेल त्याला आपण इनपुट दिलं. इनपुट दिल्यानंतर आपल्याला ती सिस्टीम काही आउटपुट देते. बरोबर. जर आउटपुट आपल्याला 100% मिळालं मीन्स आपण जितकं इनपुट दिलं तितकंच आउटपुट असेल तर इफिशियन्सी असेल 100%. पण त्यामध्ये काही लॉस झाला, काही कमी राहिलं तर त्यामध्ये इफिशियन्सी 100% राहत नाही. सिमिलर इथे आहे. इथे बघा पार्टिकल्स जे प्रेझेंट आहे ते प्रेझेंट आहे कॉर्नर्सला आणि मधात जर स्पेस पकडली तर ते काय रिमेनिंग स्पेस आहे, व्हॉइड स्पेस आहे किंवा अनऑक्युपाइड स्पेस आहे. आता अनऑक्युपाइड स्पेस जर असेल तर बघा इफिशियन्सी जी आहे ती 100% राहणार नाही. कारण की बघा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑक्युपाय केला पार्टिकल्सने. पार्टिकल्स पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय केला असता तर इफिशियन्सी आली असती 100%. पण पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करत नाही म्हणून डायरेक्टली बघू आपण सिंपल क्यूबिक युनिट सेलची जे पॅकिंग इफिशियन्सी असेल आता बघा ते असेल 52.36%. बघा आपल्याला फक्त काम पडते नंबर्सचं, मीन्स त्यामुळे आपण डायरेक्ट नंबर्स घेऊ आणि ऑक्युपाइड व्हॉल्यूम. बघा आता ऑक्युपाइड व्हॉल्यूम किंवा याला म्हणू शकतो आपण पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी असेल 52.36%. आता जे पॅकिंग इफिशियन्सी असेल सिंपल क्यूबिक युनिट सेलची ती असेल 52.36% और यालाच लिहितो आपण 52.4%. 36 लाच लिहितो आपण 52.4%. मीन्स सिंपल क्यूबिक मध्ये जे पॅकिंग इफिशियन्सी असेल ते असेल 52.36 और ती असेल 52.4%. आता बघा ही झाली पॅकिंग इफिशियन्सी. यावरून आपण अनऑक्युपाइड व्हॉल्यूमही काढू शकतो. बघा आता लक्ष द्या. अनऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल अनऑक्युपाइड व्हॉल्यूम. अनऑक्युपाइड व्हॉल्यूम और अनऑक्युपाइड स्पेस म्हणू शकता और म्हणू शकता त्याला व्हॉइड स्पेस और म्हणू शकता त्याला व्हॉइड. आता व्हॉइड जे असेल अनऑक्युपाइड स्पेस जो असेल अनऑक्युपाइड व्हॉल्यूम जो असेल तो असेल. आता बघा सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये टोटल स्पेस जे असेल ते असेल 100. बरोबर. टोटल जे घेऊ आपण ते घेऊ 100%. त्यापैकी जे पार्टिकल्सना फिल केली ती असेल -52.36%. सो याचं मायनस करू शकता. बघा 4 त्यानंतर येईल 47.64% इतकी स्पेस असेल अनऑक्युपाइड स्पेस, अनऑक्युपाइड व्हॉल्यूम और व्हॉइड व्हॉल्यूम. हे असेल सिंपल क्यूबिक मध्ये अनऑक्युपाइड स्पेस. त्यानंतर बघा पॅकिंग इफिशियन्सी जी आहे यालाच म्हणू शकतो आपण ऑक्युपाइड व्हॉल्यूम. बरोबर. आपल्याला विचारू शकतात पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक
केमिस्ट्री सीईटी मध्ये आपल्याला विचारू शकतात पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक, पण हा खूप इझी क्वेश्चन होऊन जातो. त्यानंतर बघा आणखी कसं विचारू शकतात, तर अनऑक्युपाइड व्हॉल्यूम इन सिंपल क्यूबिक, ऑक्युपाइड व्हॉल्यूम इन सिंपल क्यूबिक, ऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल 52.36. त्यानंतर विचारू शकतात अनऑक्युपाइड व्हॉल्यूम इन सिंपल क्यूबिक, तो असेल 47.64%. सो बघून घ्या. नेक्स्ट आपण बघू बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि त्यानंतर बघू आपण फेस सेंटर्ड क्यूबिक. आपण बघितलं सिंपल क्यूबिक, त्यानंतर असेल बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये बघा आता पार्टिकल्स प्रेझेंट असतात ऍट कॉर्नर्स ऍज वेल ऍज प्रेझेंट असतील ऍट द सेंटर ऑफ द बॉडी. बघा एक सिंपल बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल घेतला, यामध्ये पार्टिकल्स कॉर्नरला तर असतीलच, त्यासोबत पार्टिकल असतात ऍट द सेंटर ऑफ द बॉडी. सो बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये, सो सिंपल क्यूबिक मध्ये बघा पहिले सिंपल क्यूबिक मध्ये असेल नंबर ऑफ पार्टिकल्स 1, पण बॉडी सेंटर मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतील 2 पार्टिकल्स. मीन्स नंबर ऑफ पार्टिकल सिंपल क्यूबिक पेक्षा ग्रेटर आहे, सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड ही ग्रेटर असेल इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बघा आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती असेल, तर त्यालाच म्हणू आपण पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी असेल 68% इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आणि बघा यालाच म्हणू आपण व्हॉल्यूम ऑक्युपाइड. व्हॉल्यूम ऑक्युपाइड असेल 68%. आता ऍज द पार्टिकल्स आर स्पेरिकल इन शेप, बघा यामध्ये पार्टिकल स्पेरिकल आहे शेप मध्ये आणि युनिट सेल जो आहे तो क्यूबिक आहे, त्यामुळे इथे स्पेस रिमेनिंग राहते. बघा इथे स्पेस व्हॉइड राहिली, या स्पेसला म्हणतो आपण व्हॉइड स्पेस. इथे स्पेस दिसत असेल आपल्याला, इथे स्पेस दिसेल. या अरेंजमेंट मध्ये काही स्पेस रिमेनिंग राहते, काही स्पेस अनऑक्युपाइड राहते आणि या स्पेसमुळे याची पॅकिंग इफिशियन्सी लेस दॅन 100% येते. या व्हॉइड स्पेस नसती तर याची पॅकिंग इफिशियन्सी असते 100%, पण या व्हॉइड स्पेसमुळे याची पॅकिंग इफिशियन्सी येते लेस दॅन 100. सो यामध्ये पार्टिकल्स ग्रेटर आहे, तर असं लक्षात ठेवू शकता याचे पार्टिकल्स ग्रेटर आहे, त्याची पॅकिंग इफिशियन्सी सुद्धा ग्रेटर असेल. सो तुम्हाला व्हॅल्यू तर लक्षात ठेवाच लागतील. जसं सिंपल क्यूबिकची व्हॅल्यू आहे 52.4% और 52.36%. त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्यूबिकची व्हॅल्यू आहे 68%. सिमिलर एक व्हॅल्यू येईल तुमच्यासाठी फेस सेंटर्ड क्यूबिकची सुद्धा. सो यालाच म्हणू आपण पॅकिंग इफिशियन्सी 68%, यालाच म्हणू आपण व्हॉल्यूम ऑक्युपाइड. त्यानंतर बघा व्हॉल्यूम अनऑक्युपाइड किंवा अनऑक्युपाइड व्हॉल्यूम बघून घ्या. आता टोटल स्पेस आहे आपल्याकडे 100% आणि त्यापैकी ऑक्युपाइड व्हॉल्यूम आहे 68%. सो करायचा 100 मायनस 68 आणि तुम्हाला मिळेल अनऑक्युपाइड व्हॉल्यूम जो की असेल 2, त्यानंतर 3, 32%. सो अनऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल 32% आणि ऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल 68% इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक. यानंतर बघू आपण फेस सेंटर्ड क्यूबिक. सो नेक्स्ट असेल फेस सेंटर्ड क्यूबिक. आता फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे ते ऍट द कॉर्नर्स तर आहे, पण त्या सुद्धा प्रेझेंट आहे ऍट द सेंटर ऑफ इच फेस. प्रत्येक फेसच्या सेंटरला पार्टिकल प्रेझेंट आहे आणि प्रेझेंट आहे पार्टिकल ऍट द सेंटर ऍट द कॉर्नर्स. सो टोटल पार्टिकल्स जर बघितले फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये तर प्रेझेंट आहे 4 पार्टिकल्स. आता बघा सिंपल क्यूबिक मध्ये पार्टिकल्स असतील 1, त्यानंतर बॉडी सेंटर्ड मध्ये पार्टिकल्स असतील 2, त्यानंतर फेस सेंटर्ड मध्ये पार्टिकल्स आहे 4. आणि जे युनिट सेल आहे ते क्यूबिक युनिट सेल असल्यानं जे पार्टिकल्स आहे ते इन्क्रीज होत आहे आणि पार्टिकल जर इन्क्रीज होत असेल तर पॅकिंग इफिशियन्सी सुद्धा इन्क्रीज होईल. आणि जशी की पॅकिंग इफिशियन्सी आपण बघितली सिंपल क्यूबिक मध्ये असेल 52.36% और 52.4%. त्यानंतर बघितलं आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये जी की असेल 68% आणि पॅकिंग इफिशियन्सी असेल फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये 74%. बघा आता सिंपल क्यूबिक मध्ये त्यापेक्षा जास्त असेल बॉडी सेंटर्ड मध्ये आणि त्यापेक्षा जास्त असेल फेस सेंटर्ड मध्ये, असं करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो पॅकिंग इफिशियन्सी असेल इन केस ऑफ फेस सेंटर्ड 74%. त्यानंतर बघा पॅकिंग इफिशियन्सीला म्हणू आपण व्हॉल्यूम ऑक्युपाइड असेल. बघा आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड असेल 74% आणि यावरून फाइंड करू शकता तुम्ही अनऑक्युपाइड व्हॉल्यूम बरोबर अनऑक्युपाइड व्हॉल्यूम और व्हॉइड व्हॉल्यूम. बघा आता व्हॉइड स्पेस और अनऑक्युपाइड व्हॉल्यूम हे असेल 100 मायनस 74%. सो 100 मायनस 74 इज बघा आता 4 मीन्स 6, त्यानंतर 2, 26%. सो आता
अनऑक्युपाइड व्हॉल्यूम जो असेल तो असेल 26% आणि ऑक्युपाइड व्हॉल्यूम जो असेल तो असेल 74% इन केस ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक. सो आपण बघितलं सिंपल क्यूबिक मध्ये ऑक्युपाइड व्हॉल्यूम 52.36, बॉडी सेंटर्ड मध्ये 68%, त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये 74%. त्यानंतर अनऑक्युपाइड व्हॉल्यूम सुद्धा बघा इकडे, अनऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल, अनऑक्युपाइड व्हॉल्यूम जो असेल तो बघा आता अनऑक्युपाइड व्हॉल्यूम इन केस ऑफ सिंपल क्यूबिक असेल 47.64%. त्यानंतर असेल बीसीसी मीन्स बॉडी सेंटर्ड क्यूबिक, यामध्ये असेल तो 32%. त्यानंतर बघा फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये अनऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल 26%. सो या व्हॅल्यूज जर तुम्हाला लक्षात राहिल्या तर इझिली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता बेस्ड ऑन एमएसटी सीट. बघून घ्या. नेक्स्ट बघा क्वेश्चन बेस्ड असेल टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड. बघा आताच बघितलं आपण पॅकिंग एफिशियन्सी काय असेल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड काय असेल. क्वेश्चन त्यावरच बेस्ड आहे. व्हॉट इज द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स, मीन्स व्हॉल्यूम ऑक्युपाय केला ॲटम्सनी आणि तो व्हॉल्यूम आपल्याला सांगायचा आहे. क्रिस्टल लॅटिस फॉर्म बाय सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता बघा युनिट सेल काय असेल, सिंपल क्यूबिक. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स पाहिजे, बरोबर. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स पाहिजे इन सिंपल क्यूबिक युनिट सेल. सो सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये आपण बघितलं की टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड असेल 52.36%. डायरेक्टली आन्सर अवेलेबल आहे आपल्याकडे, बघू शकता तुम्ही. आणि क्वेश्चन रिसेंट आहे, प्रिव्हियस इयर पीवायक्यूज मधला रिसेंट क्वेश्चन आहे एमएसटी सीईटी 2022 चा. सो क्वेश्चन बघून घ्या.